नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण गवारीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतो. गवारीची चटणी, डाळ घालून गवारीची भाजी, गवारीची पातळ भाजी, सुकी भाजी. तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने 1 चमचा बेसन घालून गवारीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत. गवारीची भाजी करण्यासाठी मी गवारीची शेंगा, अर्धा पावशेर गवारीची शेंगा घेतलेल्या आहेत. कोवळ्या अशा गवारीच्या शेंगा आणलेल्या आहेत. आता हे निवडून घेते मी. तर ही भाजी आपण बेसन घालून करणार आहोत. निवडलेले आहेत. आता हे गवारीची शेंगा हे स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत. आता आपण ह्याची भाजी करून घेऊयात. गवारीची भाजी बेसन घालून गवारीची भाजी करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता, लसूण कुटून घेतलेला आहे. आणि गवारी आपण अर्धा पावशेर गवारी घेतलं होतं, ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये घालण्यासाठी 1 चमचा बेसन घेतलेला आहे. आणि शेंगदाण्याचं कूटही आपण 1 चमचा शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहोत. आता भाजी करून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. गवारीची भाजी करण्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडायला लागली आहे. मोहरी तडतडायला लागली आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात. नंतर लसूण आणि कढीपत्ता नंतर घालूया. नंतर कढीपत्ता ह्या कांदा टोमॅटो बरोबरच मी घालते. डायरेक्ट आपण तेलामध्ये घातलं कढीपत्ता घातलं की ते तडतडतात आणि अंगावर ओढण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा टोमॅटो भाजताना त्यामध्येच आपण कढीपत्ता घालूया. आता हे चांगलं परतून घेऊया 1-2 मिनटं. आता ह्यामध्येच मीठ घालते, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातील. कांदा टोमॅटोना तांबूस रंग लवकर येईल आणि सॉफ्ट पण होतील मीठ यामध्येच घातल्यावर. एक चमचा मीठ घातलेला आहे. कांदा टोमॅटो चांगले भाजत आलेले आहेत. त्यामध्येच आपण गवारी आणि लसूण, कुटलेलं लसूण घालून परतून घेऊया. गवारी चांगले परतून घेऊया. यामध्ये कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता गवारी चांगलं परतून झालेलं आहे. आता मीठ आपण यामध्ये आधीच घातलेलं आहे. आता यामध्ये मी बेसन घालते. बेसन घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे आपण नेहमी गवारीची भाजी सुकी भाजी करतो, पातळ भाजी करतो, शेंगदाण्याचं कूट, तुरीची डाळ अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या करतो. तर आज मी वेगळ्या पद्धतीने बेसन घालून गवारीची भाजी करायला लागलेली आहे. आता यामध्ये अर्धा पाव चमचा हळद घालते. हळद घालून मिक्स करून घेऊया. हे आता कांदा लसूण मसाला घालते. दीड चमचा कांदा लसूण मसाला घालते. आणि भाजीला दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घालते 2 चमचे. दोन चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी शिजवून घेऊया. 1-5 मिनटं शिजवून घेऊया. आपण गवार तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. 1-5 मिनटांनी आपण गॅस बंद करूया.
गवारीची भाजी तयार झालेली आहे. बेसन घालून आपण ही गवारीची भाजी केलेली आहे. भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. गवारीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त अशी वेगळ्या पद्धतीने आपण बेसन घालून गवारीची भाजी केलेली आहे. असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.